मंडळी काळ असा आलाय की माणसं आपल्यासोबत वाईट वागल्यावर जेवढं वाईट वाटत नाही तेवढं माणसं चांगलं वागल्यावर नवल वाटायला लागलंय. आणि त्यातल्या त्यात राजकारणाचा तर असा चिखल झालाय की काही बोलायचीच सोय राहिली नाहीये. सकाळी उठताना एका पक्षात असलेल्या नेत्याची रात्र दुसऱ्या पक्षात होते. आता तुम्हीच बघा ना, जिमला जातो म्हणून घरातून गेलेले उद्धव ठाकरेंचे एक खासदार थेट दिल्लीत जाऊन शिंदेच्या शिवसेनेत पोहोचलेत. आपल्याला तर सोडाच, पण बहुतेक त्यांच्या घरच्यांनाही माहिती नव्हतं खासदार साहेब त्यांच्या पक्षासोबत, मतदारांसोबत आणि एकूणच आपल्या लोकशाहीसोबत काही चुकीचं करतायत. असो, आपला आजचा विषय वेगळा आहे. मंडळी, अशा आजच्या या बेभरवशाच्या काळात काही माणसं मात्र भरवशाची वागली आहेत. ती कोण आहेत? त्यांनी त्यांचा दिलेला शब्द कसा पाळला आणि त्यांना मिळालेल्या कोट्यवधींच्या ऑफर धुडकावून देत त्यांनी त्यांची निष्ठा कशी सिद्ध केली, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी. मंडळी, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून गणित फिसकटलं होतं आणि तिथून पुढे महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचं गणितच बिघडत गेलं. कधी नाही ती महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी होऊन त्यांचं सरकार स्थापन झालं. हा वार भारतीय जनता पार्टीच्या इतक्या जिवारी लागला की त्यांनी त्यानंतर 3 वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत 2022 साली उभी फूट पाडली. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा फोडली आणि महाविकास आघाडीतली खरी कामाची माणसंच त्यांच्यासोबत घेऊन महायुतीचं सरकार त्यांनी स्थापन केलं. त्यानंतर 2024ची विधानसभाही जिंकली आणि सोबतच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकल्या. आता महाविकास आघाडी निश्चित शांत पडली होती, तर अचानक ऑपरेशन टायगरच्या नावाखाली उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार सुमडीत गळाला लावले. पण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलो ना, आजकाल माणसं वाईट वागल्यावर जेवढं वाईट वाटत नाही तेवढं माणसं चांगलं वागल्यावर भीती वाटायला लागली. तर मंडळी, देशभरात पक्षफुटीचं वारं वाहत असताना अनेक राजकीय नेते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या पक्षाशी, विचारधारेशी घटस्फोट घेऊन राजकारणाच्या वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी तेच केले. परंतु 3 खासदार असे निघाले ज्यांनी त्यांना आलेल्या सगळ्या ऑफर धुडकावून लावत उद्धव ठाकरेंसोबत राहण्याला प्राधान्य दिले. नैतिकता, विचारधारा, पक्षनिष्ठा असे शब्द फक्त ऐकायलाच मिळत असलेल्या आजच्या काळात या 3 आमदारांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून या शब्दांची प्रचिती दिली आहे. हे 3 खासदार आहेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत आणि मुंबई दक्षिण मध्यचे खासदार अनिल देसाई. माध्यमांच्या माहितीनुसार गेल्या 2-3 महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची खेळी सुरू होती. एकनाथ शिंदे यांचे काही विश्वासू उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या संपर्कात होते. अधूनमधून त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. या भेटींमध्ये खासदारांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात असल्याचंही कळतंय. विकास कामांना निधी देण्याच्या नावाखाली प्रचंड लक्ष्मी दर्शन घडवलं जाते. यालाच बोलून शिंदे सेनेची वाट धरली जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. राजकारणाचा मंत्रच हा आहे की साम दाम दंड भेद, आणि या मंत्रानुसार या सर्व खासदारांना वेगवेगळ्या ऑफर मिळत होत्या. या ऑफर्सला बळी पडून 6 खासदार फुटले असून ते वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे या तिघांनी मात्र कोणत्याही आमिषाला बळी न पडता ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीच्या चरणी निष्ठा वाहताना त्यांनी वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा हेच आपल्या कृतीतून दाखवून दिले. या वावटळीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राजाभाऊ वाजे यांनी कोट्यवधींच्या ऑफर्स आणि कर्जमुक्त होण्याची संधी धुडकावत ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटालाच धक्का दिल्याचं मानलं जाते. फोडाफोडीसाठी प्रत्येक खासदाराला 15 कोटीचं टोकन आणि 100 कोटींच्या विकास कामांच्या ऑफर्स दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. ठाकरे गटाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कसे प्रयत्न झाले याच्या कथा समोर येताना दिसत आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर इथल्या निवासस्थानी गेल्या एप्रिलमध्ये काही मंडळी आली होती. त्यांनी 2 ते 2.5 तास खासदार वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली. परंतु वाजे कुटुंबियांनी पक्षांतरास नकार दिल्याने शिंदे गटाचे प्रयत्न असफल ठरले. त्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार फुटण्याच्या मार्गावर असून त्यांच्याकडून लोकसभेत स्वतंत्र गट स्थापून शिवसेना शिंदे गटात सामील होण्याची तयारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे महाराष्ट्रात एकूण 9 खासदार आहेत. यातील 6 खासदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. या घटनाक्रमात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे अपवाद ठरले. बुधवारी तेही रेल्वेने दिल्लीत पोहोचले. त्यानंतर नवी दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा पुनरुच्चार केला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. नाशिक शहरात भाजपचे वर्चस्व असताना लोकसभा मतदारसंघात
शिवसेना शिंदे गटाला अर्थात महायुतीला ही जागा गमवावी लागली होती. यामुळे ऑपरेशन टायगरमध्ये नाशिकचे खासदार वाजे यांना सहभागी करण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले, परंतु ते बदले नाहीत. 14 एप्रिल रोजी शिवसेना शिंदे गटाचे देहू व ठाणे येथील 2 पदाधिकारी खासदार वाजे यांच्या निवासस्थानी आले होते. वाजे यांनी आपण काही निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही वडील प्रकाश वाजे यांच्याशी चर्चा करावी असं सांगून ते घराबाहेर पडले. म्हणजे संबंधितांशी खासदार वाजे यांची फारशी चर्चा झाली नाही. यावेळी त्यांनी 30 कोटी रुपये आणि 100 कोटींची विकास कामे अशा ऑफर दिल्याचं सांगितलं. निवडणुकीसाठी झालेलं कर्ज फेडून टाकू अशी ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं. घडलेल्या या प्रकाराची माहिती त्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरेंना दिली होती आणि सोबतच आम्ही कुठे जाणार नाही, आमची काळजी करू नका अशी ग्वाही सुद्धा दिल्याचं सांगितलं. त्यावेळी दिलेला शब्द वाजे कुटुंबियांनी आज पाळूनही दाखवलाय. त्यांच्यासोबत मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत आणि मुंबई दक्षिण मध्यचे खासदार अनिल देसाई यांनी कुठल्याही आमिषांना बळी न पाडता आपली निष्ठा सिद्ध केली आहे. तर मंडळी, अशा या निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.